घराचे बांधकाम करत असताना आपल्याला घरातील खोल्यांमध्ये फरशा बसवायच्या असतात। आज आपण भूमितीच्या मदतीने त्या खोलीमध्ये किती फरशा लागतील व किती रुपये तुम्हाला त्या फरशा बसवण्यासाठी लागतील ते बघणार आहे। प्रश्न बघा काय दिला, एका खोलीची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट दिलेली आहे आणि ज्या काही फरशा बसवायच्या आहे त्या फरशाची लांबी आणि रुंदी सुद्धा 3 फूट दिलेली आहे। यावरून किती फरशा लागतील ते आपल्याला काढायचंय। बघा या ठिकाणी काय करायचं, जी काही खोली आहे खोलीचं क्षेत्रफळ काढायचं, त्या क्षेत्रफळाला जी काही फरशी आहे त्या फरशीच्या क्षेत्रफळाने भाग द्यायचा। क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं, लांबी गुणिले रुंदी। फरशीचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 3 त्रिक 9, 9 5 45, 60 गुणिले 5 केलं तर किती येणार आहे 300। म्हणजे त्या खोलीमध्ये एकूण ज्या काही फरशा लागणार आहे ते किती लागणार आहे 300। आता आपल्याला किंमत काढायची असली तर ती जी काही फरशी आहे एका फरशीची किंमत फिक्स असते। मी जर म्हणलं एका फरशीची किंमत किती 80 रुपये, तर टोटल 300 फरशीची किंमत किती असणार आहे 24,000 रुपये। म्हणजेच तुम्हाला तेवढ्या एका खोलीमध्ये ज्या काही फरशा बसवायच्या आहे त्या फरशा बसवण्यासाठी किती खर्च येईल 24,000 रुपये। आता तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या खोलीचं मेजरमेंट करून त्याच्यामध्ये किती फरशा लागतील आणि त्या फरशाची किंमत ठरवून सगळं कॅल्क्युलेट करून तुम्हाला एकूण खर्च कळणार आहे।